नित्याच्या वाङ्मयीन सेवेला प्रारंभ करतो. सज्जनो, कालचा आपला विषय सुरू होता की गर्भवासना चुकवणं, गर्भयातना संपवणं, पुनरपि जन्मं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम, हे सगळं जर थांबवायचं असेल तेव्हा आपल्याला थांबवणं हाच आपल्या या जन्माचा, या मनुष्य जन्माचा खरा हेतू आहे. हेच आपलं साध्य आहे की मनुष्य जन्म जो मिळाला, हा मनुष्य जन्म आपल्याला ईश्वराच्या प्राप्तीसाठी मिळालेला आहे. आणि तो मिळाल्यानंतर निजधामाला जाण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे त्या निजधामाला जाण्याची, त्यासाठी भगवान स्वतः उद्धवाला ते ज्ञान सांगतायत. आणि त्याच्यात ते म्हणाले की हे सगळं सोडून तुला त्याग आणि देहबुद्धी हे दोन कालचे विषय होते. किंवा हा त्याग आपल्याला का साधत नाही? आपण इतके प्रयत्न करतो, आपल्याला सगळं समजतं अगदी, नाही का? सहज स्फूर्ती आहे आपल्याला चांगलं आणि वाईट कळण्याची. सगळ्या प्राणीमात्रांना असते, मानवामध्ये तर ती अगदी सहजतेने आलेली सहज स्फूर्तीच आहे की चांगलं काय आहे, वाईट काय आहे, हित कशात आहे, अहित कशाचं आहे. याचाच अगदी वरचा भाग, ज्याला नित्यानित्य विवेक असं पारमार्थिक भाषेमध्ये, वैदांतिक भाषेमध्ये म्हटलं जातं. सामान्य माणसाला, प्रापंचिक माणसाला कळतं की त्याग करावा, पण हा त्याग का साधत नाही त्याचं वर्णन या 7व्या अध्यायातल्या 12व्या श्लोकाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये, की सामान्य प्रापंचिक माणसाचं जे चित्त आहे, हे चित्त आपण कालच पाहिलं की सदोदित व्यग्र असतं बघा, आणि दुसरं ते दुश्चित झालेलं असतं. आणि अत्यंत व्यग्र म्हणजे बघा किती जेव्हा खरं म्हणजे हे कळतं तेव्हाच, जेव्हा तुम्ही उपासनेला बसाल, ध्यानाला बसाल, नामाला बसाल, तेव्हा कळतं की किती व्यग्रता त्या चित्ताची आहे. मनामध्ये त्या विचारांचं काहूर, म्हणजे एकाच वेळेला 4-5 पाईपमधनं पाणी सोडावं, इतके विचार वेगवेगळे त्या चित्तामध्ये, त्या वासना, ती आसक्ती, ती भीती, तो द्वेष, ते मत्सर, इतके सगळे पाण्याचे पाईप एकाच टाकीमध्ये सोडावे, 5-6, आणि मग ते दृश्य जसं आपण पाहतो, अगदी चित्ताची अवस्था आपली तीच. इतकी व्यग्रता आहे. कामाची लिस्ट, त्याच्यासाठी लागलेली चिंता, त्याच्या टप्पे, काय 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 त्या चित्तामध्ये नसतं. आणि मग हे सगळं असं व्यग्र असलेलं चित्त काहीतरी विचारांच्या प्रक्रियेमध्ये, विचारांच्या त्या प्रवाहामध्ये वाहत जातं, आणि एकदम कशाची तरी भीती निर्माण होते म्हणा, काळजी निर्माण होते म्हणा, चिंता निर्माण होते, आणि ते चित्त व्यग्र असलेलं एकदम दुश्चित्त होतं. आपण नाराज होतो, फ्रस्ट्रेट होतो. आणि महाराज म्हणाले, त्यांचं मन तर विश्वमनाशी जोडले, नवे ते सर्वात्मा आहेत. महाराज म्हणाले, दुश्चित झालेला मनुष्य मला लगेच लक्षात येतो, आणि मी त्याचा शोध घेता होता, आणि मग अरे हा दुश्चित झालेला, असा दुश्चित्त झालेला, फ्रस्ट्रेट झालेला, नाराज झालेला, त्रागा करणारा माझा शिष्य जेव्हा मला दिसतो, सापडतो, तेव्हा त्याच्याजवळ राहणं मला कठीण होतं. महाराजांचं वाक्य फार साधं आहे सज्जन, पण त्याच्याजवळ राहणं मला कठीण होतं, याचा अर्थ मी त्याला सोडत नाहीच, नाही का? एकुलता एक मुलगा आहे, सुनबाई आहे, आता पर्याय नाही, तुम्ही एकटेच आहात. कसेही वागले ते, त्या बाबाला ऑप्शनच नाही, एकच ऑप्शन आहे, परांजपे वृद्धाश्रम, नाही का? तिथे त्याला जायचं नाही. महाराज म्हणाले, दुश्चित काळजी करणाऱ्या माणसाजवळ राहायला मला त्रास होतो. त्याचं कारण म्हणाले, या माझ्या अभिवचनावर, आणि मी सांगितले ना, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी सर्व मी करतो. पुन्हा म्हणाले, तुम्ही नामाची काळजी घ्या, नाम तुमची सगळी काळजी करणार. तिसरं वाक्य,
जेथे नाम तेथे माझे प्राण. बघा या 3 बोधवचनांचं कनेक्शन किती सुंदर. कधीच आपण हा विचार करू पटकन त्यांच्या कानावर घालावं ही चिंता आहे, सोडून द्या. तिथल्या सांगितलं ना एकदा संपले आपली जवळ. हे होत नाही. आणि म्हणून भगवान सांगतात की त्याचं कारण असं आहे की तुझं चित्त फार वेगळं आहे आणि ते दुश्चित आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं असं झाल्यामुळे तुला त्याग साधत नाही. सामान्य माणसाला त्याग न साधण्याचं कारण त्याचं चित्त आहे आणि ते चित्त शुद्ध होण्यासाठी पुन्हा काय करावं महाराज म्हणाले. म्हणजे किती किती सोपं, किती आश्वासक, किती कॉन्फिडेंटली महाराजांनी सांगावं. महाराज म्हणाले 3 महिने फक्त, म्हणजे 90 दिवस. 90 दिवस महाराजांच्या शब्दातलं तेच शब्द मी सांगतो. माझा एकही शब्द अक्षरसुद्धा मी त्याच्यात घालतो. महाराज म्हणाले 3 महिने रोज संध्याकाळी झोपण्याच्या आधी आपल्या उपास्य देवतेच्या समोर किंवा माझ्यासमोर म्हणजे सद्गुरूंच्या समोर उभं राहावं आणि दिवसभरामध्ये आपण काय काय नामासाठी काय केलं आणि नामाव्यतिरिक्त आपण काय केलं, कोणाची निंदा केली, कोणाचं काय केलं, किती नाम घेतलं आणि किती नामापासून दूर राहिलो, असं रोज संध्याकाळी 3 महिने उभं राहून मला सांगा म्हणाले झोपायच्या आधी. आणि 3 महिन्यानंतर तुमचं चित्त शुद्ध होतं ते निघतं. अजून किती उपाय सांगा, काहीच अवघड नाही. रोज झोपताना पाणी पितो, हातपाय धुतो, ब्रश करतो, पाय पुसून घेतो, मस्त झोपतो. पण हे आपण कोणीच करत नाही. इतका सुंदर उपाय तरी की 3 महिने तुम्ही करून पहा की दिवसभर मी भगवंताच्या प्राप्तीसाठी, भगवंताच्या साधनेसाठी, माझं चित्त शुद्ध करण्यासाठी काय केलं आणि त्याच्या व्यतिरिक्त काय केलं याचा पाढा महाराज म्हणाले माझ्यासमोर वाचून दाखवा. 3 महिन्यामध्ये चित्त शुद्ध होईल. दुसरं म्हणाले एका गोष्टीचा अजून अभ्यास करा की ज्याच्यामुळे तुमचं चित्त दुश्चित्त होणार नाही, तुम्हाला चिंता, भय, काही काळजी वाटणार नाही. एका वाक्याचा वर्षभर अभ्यास करा म्हणा. कोणतं? जे घडेल ते त्यांच्या इच्छेने म्हणजे सद्गुरूंच्या इच्छेने घडेल, ते माझ्या कल्याणाचं आहे असं समजून समाधानात राहणे. 3 महत्त्वाचे पण. जे जे घडेल त्यांच्या इच्छेने. क्रमांक 2 कल्याणाचं. क्रमांक 3 असं पक्क समजून समाधानात राहायचं. हाच परमार्थ आहे, हीच खरी उपासना आहे, हेच चालतं. या बोधवचनाचा आपण नित्य अभ्यास नाही. आज आपण ठरवलं, आपल्याला खूप वाटतं मी इतकं केलं, अमकं केलं, हे आजच कार्य व्हायलाच पाहिजे. काम झालं, मी गेलो ऑफिसमध्ये, डॉक्युमेंट दिले, हे दिले, तो म्हणला मी 2 दिवसात देतो, 5,000 रुपये त्याला दिले, सहीचे दिले, तो सोमवारी देतो म्हणला, तो देतच नाही शुक्रवारपर्यंत. तेव्हा सोमवार ते शुक्रवार शांत राहण्याचं काम जे घडेल, शुक्रवारी मिळणार काहीतरी त्याच्यात परमेश्वराची योजना आहे, हे समजून शांत राहणं सगळे दुश्चित्त होणारच नाही. दुसरं म्हणाले सर महाराज म्हणतात की त्या भगवंताच्या मायेचा जोर. दुसरा मुद्दा, भगवंताच्या मायेचा जोर इतका विलक्षण आहे की मी शरीर आहे अशी देहबुद्धी आपल्यामध्ये कायम असते, उत्पन्न होते नाही, जन्मताच ती असते. मी शरीर आहे, मी शरीर आहे, मी शरीर. आणि हे असल्यामुळे शरीराच्या संबंधी जे जे म्हणून काही आहे सज्जन हो, ते सगळं आपलं वाटायला लागतं, सगळंच आपलं वाटायला लागतं. माझी पत्नी, माझा मुलगा, माझी आई, माझे बाबा, माझा भाऊ, माझं घर, माझी इस्टेट, माझी प्रतिष्ठा, हे इतकं इतकं रोज घट्ट अंतःकरणात बसलेलं असतं की जितकं शरीराला मी आपलं समजतो ना सज्जन हो, त्याच्याही पेक्षा मी आणि त्याच्या बाजूला असलेलं माझं, या मी आणि माझंची आसक्ती या जीवाला पक्की जखडून टाकते. बरं ती जखडून टाकतच नाही खरं म्हणजे. मी म्हटलं ना की त्या पारंबीला त्यांनी धरून ठेवलं, गच्च त्यांनीच धरून ठेवलं आणि मी सुटतच नाही, आणि मी सुटतच नाही असं आपण म्हणतो नाही का. आपण गेल्यानंतर खरंच आपल्या वाचून काही अडत नाही. 4 दिवस आई, 15 दिवस मुख्य माणूस जरी घरचा गावाला गेला, सकाळचा चहा पाणी, जेवण, नाश्ता, झोपणं, फिरायला जाणं, सिनेमा पाहणं, कोणतं थांबलेलं आहे कोणाचं? काहीच थांबलं. 15 दिवसासाठी गेला काय, आणि कायमची ती व्यक्ती जरी गेली ना, नाही का, प्रत्येकाचा शोक ठरलेला. आई गेल्यावर किती दिवस, बायको गेल्यावर किती दिवस, नवरा गेल्यावर किती दिवस, मुलगा गेल्यावर किती दिवस. पण क्षुधा दुःखम दिने दिने, नाही का. आई गेल्यावर त्याचं दुःख 3 दिवस, बायको गेल्याचं दुःख पुनर्भार्य. पण क्षुधा दुःखम दिने दिने,
जाऊन यायचाच विचार गोवर्धन घाटावर. 8-10 दिवस इतक्या पोळ्यान भातन वरण इतकं खूपच चाललं हो, खूपच चाललं, न जायला काय कशाचं दुःख असतं सांगत नाही. मी तुम्हाला रियालिटी म्हणजे आपल्या आपल्या आजूबाजूच्या घटना मी माझं म्हणून सांगतोय तुम्हाला. आपण सगळे त्यातले. म्हणून मी आणि माझीची ही जी आसक्ती, आपणच त्या पारंबीला घट्ट धरून ठेवलं, तिला आपण सोडत नाही. आपण अहो ते सुटच ना, ते सुट, अरे तू सोड ना. यातून सज्जनो इतकं नाथांनी स्पष्ट सांगितलंय पुढे येताना की परमार्थामध्ये तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तुमची आई, तुमचे बाबा, तुमचा नवरा, तुमचे व्याही, तुमचे जावई कोणीही तुम्हाला मदत करणार नाही. तुमचं तुम्हाला त्या मार्गावर चालावं लागतंच. म्हणून त्या सद्गुरुनाथाशिवाय, त्या भगवंताशिवाय, भगवंत अवलिक सद्गुरू, कारण तोच भगवंत आहे, तो सद्गुरू म्हणजेच भगवंत. तर हे मी आणि माझं याचा मोठा विस्तार माजल्यानं काय होतं नेमकं. मग ही जी आसक्ती, मी माझं, माझा प्लॉट, माझी मुलगी, माझा जावई, माझं अमकं, माझं तमकं, हे इतकं वाढतं. त्याचा परिणाम बुद्धीवर कसा होतो की ती बुद्धी विवेकहीन होऊन जाते. सत्सद विचार, सत्सद विवेक बुद्धी, सकारात्मक विचार, ज्याला आपण विवेक असं म्हणतो, तो राहतच नाही. फक्त मी आणि तेवढे. त्याची उदाहरणं आपण महाभारतापासून आता महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या सगळ्यांना, माझा मुलगा, माझी मुलगी, माझा पुतण्या, माझा जावई, असंच सगळं असतं. मी गेल्यानंतर त्यालाच मिळावं, हे मी माझं. त्याच्यामुळे विवेकशून्यता येते आणि विवेकशून्यता आल्यानंतर घरादारावर अतिशय आसक्ती माणसाची जळते. स्थावर, जंगम, इस्टेट, प्रतिष्ठा, 7 पिढ्या माझ्या पुरल्या पाहिजे, ही जी भावना आहे, ही घरादाराची आसक्ती, नाथ महाराज म्हणाले, खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली जाते. मग आता ही घरादाराची जी आसक्ती वाढली, म्हणजे बघा याचा अभ्यास किंवा ही सुरुवात कुठून होते, तर देहबुद्धी, मी, नंतर माझं मुळं विवेकशून्यता, विवेकशून्यतामुळे अत्यंतिक आसक्ती प्रपंचामध्ये सगळ्यांच्याच निर्माण होते. ही आसक्ती निर्माण झाल्यानंतर नाथ महाराज म्हणाले, आता ही निर्मळ बुद्धी, आता ही जी मलिन झालेली बुद्धी आहे, आता ही निर्मळ कशी होणार. नाथ महाराज म्हणाले, याला एकच उपाय, भगवंताची कृपा झाल्याशिवाय किंवा एका भगवंताशिवाय किंवा एका सद्गुरूशिवाय, त्यांची कृपा झाल्याशिवाय, त्यांनी कृपा कटाक्ष टाकल्याशिवाय या बुद्धीची मलिनता कमी होणार नाही. पुन्हा त्या भगवंताची कृपा होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. महाराज म्हणाले ना, तुम्ही 1 पाऊल माझ्याकडे टाका, 1 पाऊल. मी तुमच्याकडे 10 पावलं धावत यायला तयार आहे. तुम्ही हळू टाका, मी पळत येतो. तुम्ही 1 पाऊल टाका, मी 10 पाऊल टाकायला तयार आहे. पण सज्जन हो, कृपा विनाकारण होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण आपल्यापासून सुरुवात करूया की पहिल्यांदा मला कोणतं पाऊल टाकावं लागणार, मला भगवंताकडे जाण्याची नड निर्माण होण्याची गरज आहे. आणि हे होतं का, होतं. जोपर्यंत प्रपंच फार सुंदर चाललेला असतं, हम क्या समजते, सगळ्यांच्याच बाबतीत, मी, बुद्धी, माझं कर्तृत्व, माझी प्रतिष्ठा, माझा पैसा, काय गरज आहे भगवंताची. कर्तृत्वावर विश्वास ठेवा, बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवा, अमकं करा, तमकं करा. आणि असे मस्त सगळं चाललं असताना या मीचा, माझा मी आणि माझाचा पारा इतका वर जातो आणि एक प्रापंचिक धक्का असा बसतो, शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रपंचामध्ये असा बसतो ना की तो सरळ त्याचा आलेख खाली येतो, शून्यावर येतो. आणि मग अरे हे कसं झालं. मग सगळे देव, मग आमचं पंचांग, मग कोणीतरी तांत्रिक, मांत्रिक, काय त्या जीवाचा काय प्रवास आहे आपल्याला माहीत नसतो. पण असा काहीतरी मला असं वाटतं की प्रापंचिक धक्का बसल्यानंतर खूप लोक जीवनाचा खरा अर्थ समजले आणि मग कुणीतरी या सृष्टीचा नियंता आहे, आपल्या शक्ती मर्यादित आहे, आपली बुद्धी मर्यादित आहे, त्याला शरण गेल्याशिवाय समाधान मिळणार नाही याची बुद्धी होईल. सज्जनो, या
मायेचा जो जोर आहे ना, तो केवळ सामान्य माणसाला त्रास देतो असं नाही. त्याच्यामध्ये असं सांगितलं की ब्रह्मदेवापासून सगळेच या मायेच्या विलक्षण जोराखाली कार्यरत असतात. ब्रह्मदेवाला सुद्धा त्याचं पद टिकवायचं, इंद्राला सुद्धा त्याचं पद टिकवायचं. म्हणून तो या सगळ्यांना दृश्याने ग्रासून टाकलेलं आहे. सर्वजण त्या संसाराच्या आसक्तीमध्ये निरंतर घडलेले आहेत, ब्रह्मदेवापासून तर सामान्य जीवापर्यंत. कशा कशा प्रकारचे गुंतलेले आहेत ते म्हणाले. नाथ महाराज सांगतात, कोणाला स्वतःच्या ज्ञानाचा, स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या मताचा एवढा गर्व की नाही मी सांगितलं तसं झालंच पाहिजे. अगदी घरापासून महाराजांच्या प्रवचनामध्ये येतं की आपल्याला लक्षात येत नाही म्हणाले अहंकार कसा असतो. 3 प्रकारचा कायिक, वाचिक, मानस, 3 प्रकारचे अहंकार आपल्याकडून. तर हा जो मानसिक अहंकार आहे तो स्वमताचा, मी सांगतो ना तसंच झालं पाहिजे. अगदी घरापासून तर जसा जसा त्याचा सत्तेचा अधिकार वाढत जातो तशा तसा प्रकारचा आपल्याला जीवनामध्ये पाहायला मिळतो. कुणाला अत्यंतिक द्रव्याचा अधिकार आहे, मी इतका श्रीमंत आहे माझ्यासारखा कोणी नाहीच, त्याचं तेच. काहींना ज्ञानाचा अहंकार, त्या ज्ञानाचा अहंकार वेगवेगळ्या प्रकारे समाजामध्ये पाहायला दिसतो. फक्त ते ज्ञान सांगायचं, त्याच्यासाठी म्हणून पुन्हा काही दक्षिणा घ्यायची. म्हणजे काल का आजच मी एक वाचलं की व्यासपीठावरून 2 तास बरोबर काही येणार नाही, सगळं इथेच राहणार आहे, संचय करू नका, आसक्ती धरू नका. 7 दिवसाची माझी कथा झाली, सगळ्याचा संचय करून मी घेऊन जातो तुमच्यासमोर. नाही, आसक्तीवर बोलायचं ते सगळं, उपदेशाचं सगळं बोलायचं ते अर्थार्जनासाठी, प्रसिद्धीसाठी, असाही एक आपल्याला या जीवनामध्ये पाहायला मिळतं. नाथ महाराज म्हणतात की जिथे गुरुलाच विषयाची आसक्ती आहे तिथे तो इतरांना, शिष्यांना, समाजाला विरक्ती काय सांगणार नाही. पण सद्गुरू मात्र सत्यस्वरूप, सर्वात्मा, करुणानिधान, स्वयंप्रकाशित म्हणजे स्वज्ञानाने परिपूर्ण असलेले, अविनाशी असल्याने ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्यास फक्त सद्गुरू एकच समर्थ आहे. पुन्हा पुन्हा मी सांगतो की पार्वती माता जेव्हा शंकराला विचारते की आता कलियुगाला प्रारंभ होणार आहे, तर आता भगवंताचे तुम्ही म्हणाले की कोणीच अवतार घेणार नाही. भगवान शंकरांनी सांगितलं आता अवतार नाही कलियुगामध्ये. मग या सगळ्या कलियुगाला सांभाळणारा कोण आहे? तर म्हणाले सद्गुरू हा एकच या संपूर्ण विश्वाला, या कलियुगाच्या 4,32,2800 काय वर्ष आहेत एवढे, सगळ्यात छोटं कलियुग आहे. 32चं सत्य, 16 लाखाचं त्रेता, 8 लक्ष वर्षांचं द्वापार, 4,32,2800 दिवसांचं कलियुग. ते 4 लाखापैकी फक्त 5,000 झाले, तर 5,126 वर्षामध्ये आपण पाहायला मिळू कुठपर्यंत सगळं आलेलं आहे. तर सज्जन हो, या सगळ्या कलियुगामध्ये महाराज सांगतात, भगवंत स्वतः सांगतात की सद्गुरूंशिवाय तो एकच आहे जो ब्रह्मज्ञानी आहे. जो ब्रह्मज्ञानी असून जो अत्यंत दयाळू आहे. ज्ञान, भक्ती, दयाळुत्व, करुणानिधानता एकत्र बसणं अत्यंत अवघड आहे. जिथे ज्ञान आहे तिथे करुणा असेलच असं नाही. पण सद्गुरू, संत महात्मा, विशेषतः सद्गुरू, ज्याला आपण संत आणि सद्गुरू हे दोन्ही समांतर शब्द, जे सद्गुरू असतात ते संत असतात, तर तो एकच असा आहे म्हणाले की जो तुम्हाला या सगळ्यापासून सोडवू शकतो. पुढचा 13वा श्लोक. इष्टादित्यो श्री शुकोवाच इष्टादित्यो भगवता महाभागवतो नृप उद्धव प्राणिपत्याय तत्वजिज्ञासु सुरच्युतम. हा 13वा श्लोक 7व्या अध्यायात आहे. शुक म्हणे कौरवनाथा कृपा उपजली भगवंता उपदेशिले महाभागवता ज्ञानकथा निज बोलते. ते ऐकोनी उद्धव श्रवणी थोर उठी हाव कैसे बोलिला ज्ञान गौरव अति अपूर्व श्रीकृष्ण. सज्जन हो,
भगवान श्रीकृष्ण शुक महाराज सांगतात की भगवान श्रीकृष्ण हा असा सद्गुरू आहे की जो नित्य आहे, अत्यंत शुद्ध आहे, अत्यंत पवित्रतम आहे. आणि तो अत्यंत पवित्रतम, शुद्ध आणि परिपूर्ण नित्य असल्यामुळे त्याला मायामोह नाही. जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णाला सद्गुरू म्हणून जेव्हा शुक महाराज सांगतात, तेव्हा सद्गुरूंच्या वर्णनामध्ये आत्ता 20व्या शतकातल्या महापुरुषाविषयी ते म्हणाले ना, तो मायामोह पाळी काय करतील रे, तो कामक्रोधा जाळी ऐसा नाही पाहिला. भगवान गोपालकृष्ण सद्गुरू आहे. सद्गुरू तत्वाचं वर्णनच आहे की तो तुम्हाला दिसायला तुमच्या माझ्यासारखा सत्पुरुष संत महात्मा सद्गुरू दिसतो. ग्रहस्थाश्रमी असतो, कधी ग्रहस्थाश्रमी नसतो. तुमच्या माझ्यामध्ये माया स्त्री पुरुषांमध्ये सहजतेने राहतो. त्याचं राहणं, वागणं, बोलणं, त्याची वेशभूषा, त्याचं रागावणं, त्याचं प्रपंच करणं अगदी तुमच्या माझ्यासारखं असतं. पण त्याची अंतर्यामी स्थिती जी आहे ना, ती फक्त ज्ञानीपुरुष किंवा त्या भक्तीमध्ये, त्या भक्तिरसामध्ये डुंबलेलाच साधक त्या सद्गुरूची, त्या संताची अवस्था जाणू शकतो. आणि म्हणून तो लिहितो की काय, तो माया मोह पाळी काय करतील लेकरुवाडी, तो कामक क्रोधा जाळी. हे सगळे षड्रिपू जे आहेत ना सज्जनो, हे असे जाणं शक्यच नाही. साध्या कपड्यांवरचे डाग पटकन नुसत्या रिन साबणाने घासून जात नाही. वेगवेगळे लिक्विड्स त्याला वापरावे लागतात. हजारो लाखो कोट्यावधी जन्माच्या नंतर या सूक्ष्म देहावर झालेले अनेक जन्मांचे मलिन संस्कार जाण्यासाठी तितकंच सूक्ष्म आणि पॉवरफुल डिटर्जंट अंतःकरणासाठी असेल तर ते फक्त भगवंताचं नाम आणि त्याच्या बरोबरीला नीतीचं आचरण. नीतीचं आचरण, भगवंताचं नामस्मरण, या दोन गोष्टीने ते चित्त शुद्ध, ते अंतःकरण शुद्ध होतं. त्या भगवंताविषयी ते सांगतात शुक महाराज की त्याचा अकर्तात्मबोध. एक एक टर्मिनॉलॉजी किती सुंदर आहे बघा. की तो कसा आहे म्हणाले, अकर्तात्मबोध आहे. मी करतो ही भावना भगवान गोपालकृष्णाची कधीच, नवे सद्गुरूंची सुद्धा नसते. इथे आता भगवान श्रीकृष्णाला सद्गुरू म्हणून शुक महाराज सांगतायत आणि दोन गोष्टी आपल्याला समांतर सांगतात की भगवान गोपालकृष्ण कसे आणि ते सद्गुरू कसे. म्हणजे सद्गुरूची तत्वाची सुद्धा माहिती या शुकाचार्य स्वतः सांगतात. बरं, नाथ महाराज अजून सोपी करून सांगतात की त्याचा अकर्तात्मबोध अखंड जागा असतो. मी काही करतो हा भावच भगवान गोपालकृष्ण. एवढी मोठी कृष्णशिष्टाई, एवढं मोठं हे 18 दिवसांचं युद्ध, अखंड त्या अर्जुनाबरोबर राहणं, अखंड त्या पांडवांबरोबर तो राहिला. पण मी काही करतो हा भाव किती नाही हो, किती नाही. महाराज सांगतात प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती, त्यातलं तत्व तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्या हस्तिनापुराच्या राज्यसभेमध्ये द्रौपदीला आणलं जातं. ते सगळा प्रकार तुम्हाला सगळ्यांना द्रौपदी वस्त्र हरणाचा माहीत आहे, तो मला नाही सांगायचा. भीष्माचार्यांना, कृपाचार्यांना, सगळ्या धर्माला, सगळ्यांना, युधिष्ठिर म्हणजे धर्मराजाला, भीमाला, सगळ्या मोठ्या लोकांना द्रौपदी आव्हान करते. आणि शेवटचं आव्हान भगवान गोपालकृष्ण क्षणाचाही विलंब न लावता त्याला आवाज दिला. भगवंत लावत नाही. पुढचा प्रसंग आपल्याला माहिती आहे. द्रौपदीच्या काजासाठी वस्त्रे पुरविली पोटी तिच्या लाजा. प्रसंग झाला, खूप दिवस गेले, पुढे एवढं मोठं महायुद्ध झालं आणि एकांतात द्रौपदी, भगवान गोपालकृष्ण बहीण भाऊ एकांतामध्ये छान गप्पा मारत असताना द्रौपदीला तो दिवस आठवतो. ती तेव्हा म्हणते, केशवा तू इतक्या उशिरा का आलास म्हणाले, तुला माझी काळजी नव्हती का. तेव्हा भगवान उत्तर देतात, द्रौपदी राज्यसभेच्या दाराच्या बाहेर मी वाटच पाहत होतो, पण तुला आशा भीष्माचार्यांची, कृपाचार्यांची, युधिष्ठिराची, तुझ्या 5 पतींची अपेक्षा होती. त्या सगळ्यांचा नंतर तू मला आवाज दिला. आवाज दिल्यानंतरच मला येता आलं.
अकर्तात्मबोध. मी आहेच आहे, फक्त तू आवाज. मी काही करतो हा भाव तेव्हा सुद्धा भगवंताचा नव्हता. तोच प्रसंग पहा, किती अकर्तात्मबोध आहे. मी काही करतो असं कधीच नाही. आणि त्याचं मी आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे की जेव्हा उत्तरेच्या गर्भाच्या बाबतीत आलं तेव्हा त्यांनी केलेली प्रतिज्ञा आपल्या सगळ्यांना माहिती आहे भगवंताला, की मी माझं म्हणून आणि ब्रह्मचर्याचं पालन केलं असेल आणि मी कधी मी म्हणून कुठे गुंतला असेल तर उत्तरेच्या गर्भातला काही धक्का लागला. ज्या दिवशी भीष्माचार्य ती प्रतिज्ञा करतात की उद्या सगळ्या पांडवांचा मी निपात करेन, रात्रीच्या वेळेला हे भगवान गोपालकृष्णाला कळतं. तेव्हा तो भगवंत साध्या दासाचा सेवकाचा पोशाख घालतो. द्रौपदीला सांगतो की फक्त बांगड्या हातातल्या जरा जास्त घाल की ज्या वाचतील. ही भगवंताची योजना आहे. भीष्माचार्यांच्या त्या राहुटीच्या बाजूला झाडाखाली भगवंत उभे राहतात आणि फक्त सूचना देतात, रात्र झालेली आहे, टेंब्यांचा प्रकाश आहे, भीष्माचार्य आता निजायला निघालेले आहेत त्या राहुटीत. त्यावेळेला त्या अंधाराच्या समयाला भगवंत सांगतात, द्रौपदी हळूच जा, बांगड्यांचा आवाज करत भीष्माचार्याला नमस्कार कर, एवढंच कर. सांगितल्याप्रमाणे द्रौपदी करते, नमस्कार घालते भीष्माचार्यांना. बांगड्यांचा आवाज, रात्रीची वेळ, अस्पष्ट कोणीतरी एक स्त्री आलेली आहे एवढं त्या बांगड्यांच्या आवाजावरून भीष्माचार्यांना सौभाग्यवती भव म्हणतात. आणि मग द्रौपदी दुसरा प्रश्न विचारते, हे सौभाग्यत्व या जन्मासाठी का पुढच्या जन्मासाठी? आणि तेव्हा भीष्माचार्य पहिल्यांदा विचारतात की तुझ्याबरोबर कोण आहे, कुणाबरोबर तू आली? ती म्हणाली, माझ्या गड्याबरोबर आली. तुझा गडी कुठे आहे? म्हणाली, बाहेर आहे, त्याला आवाज दे. अकर्तात्मभाव भगवंताचा किती? काहीच नाही. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, द्वारकाधीश असलेला भगवान, परब्रह्म स्वरूप असलेला भगवान, संपूर्ण भगवंताच्या या चरित्रामध्ये आपणच्या श्रीकृष्ण कथामृतामध्ये फार सुंदर सगळे विषय आलेले, प्रतिम असे आपण मांडले. काय भगवंताचं राजकारण, हे सगळे चरित्र आपल्या मुलांना मुलींना शाळा महाविद्यालयातून सिलॅबसमधून जर शिकवायला गेले तर भगवान गोपालकृष्णाची पर्सनॅलिटी पाहिल्यावर त्याच्या श्रवणानेच पर्सनॅलिटी तयार होते. वेगळ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची गरज नाही. अशा विभूतिमत्वाचा जर प्रकाश सामान्य मुलांच्या व्यक्तिमत्वावर पडला तर त्या सामान्य मुलांची व्यक्तिमत्व न राहता सहजतेने विभूतिमत्व भावी काळात होतील, नवे नवे होणारच. आज 5,000-5,500 वर्ष भगवंताला जाऊन 5,000 वर्ष होत आहे. पण त्याच्या नुसत्या चिंतनाने सुद्धा आपल्या अंतःकरणात किती आनंदाचं उदाहरण येतं. सज्जन काय अकर्तात्म, मी काहीच केलेलं नाही. सज्जनो, हे सारखं जेव्हा ऐकतो ना तेव्हा कधीतरी आपल्याला वाटतं की अरे माझ्यातला मी पण थोडं तरी मला अहंकार आहे हे कळायला तर सुरुवात होते. अकर्तात्म बोध आपल्यात कधी येईल तर पहिल्यांदा मी करता आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आजही आपल्याला मी म्हणजे काही प्रश्नच नाही. का सूक्ष्म आणि का पद्धतशीरपणे तो अहंकार आपली माती करत असतो आयुष्याला आणि कधीच लक्षात येईल. तर हा अकर्तात्म बोध सज्जन हो, त्याचा अखंड जागा आहे असं कोण सांगतं? शुक महाराज सांगतात. त्याचा अकर्तात्म बोध अखंड जागा असतो आणि म्हणून त्याच्याकडून घडणारं कोणतंही कर्म, कोणी सांगतात ते की इतकं अपूर्व असतं, इतकं पवित्र असतं, इतकं निर्भेळ असतं त्या भगवंताने केलेलं सगळेच कर्म. म्हणजे अगदी गोकुळापासून त्याच्या लीला पाहिल्या तर शेवटच्या द्वारकेला माफ करा त्या यदुकुळाचा नाश करेपर्यंत सगळ्या ठिकाणी अकर्तात्म कर्तव्याचा भाव आहे. कर्तव्याचा स्वतःच्या सगळ्या कुळाला संपवून टाकण्याची योजना भगवंताला करावी लागते. यापेक्षा एखाद्या आपण भगवान गोपालकृष्णाला क्षणभर असं समजू की तो देव नका समजू, तो एक फार मोठा समाजसुधारक राजा असं आपण समजू, समाजसुधारक समजू. पण समाजसुधारक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो एक व्यक्ती आहे, तो एक मनुष्य आहे, तो एक माणूस आहे, त्याला भावना आहेत. तर त्या भावनांना सुद्धा किती पद्धतशीरपणे त्या भावनांचा यथोचित संयमित दृष्ट्या त्याग करणं, काही गोष्टी कर्तव्य, केवढी कर्तव्यनिष्ठता आहे. महाराज म्हणाले 3 गोष्टी लक्षात ठेवा आयुष्यात. एक
नीतिमत्ता. नंबर 2, कर्तव्याचं प्रामाणिकपणे पालन, जे म्हणून तुमचं कर्तव्य. आणि तिसरं, हे सगळा प्रपंच करत असताना भगवंताच्या नामाला आणि भगवंताला न विसरणं. या 3 गोष्टी केल्या तर महाराज म्हणाले तुमची अन्न वस्त्राची जबाबदारी नवे नवे त्या भगवंताने घेतलेलीच आहे. जो नाम घेईल, निष्ठेने वागेल, नीतीने वागेल, त्याला चटणी भाकरीला कधीच मी कमी पडू देणार नाही, महाराजांचा अभिलाष. आणि हे सगळं करत असताना सज्जनो, पुन्हा भगवंत आपल्याला त्या कर्तव्यनिष्ठतेमध्ये दिसतो. कधी नीतिमत्ता सोडली नाही, कर्तव्याला कधीच चुकला नाही. केवढं मोठं कर्तव्य आहे. ते 125 वर्षाचे भगवान आहेत आणि जायच्या आधी 15 दिवस ब्रह्मदेव, भगवान शंकर श्रीकृष्णांना भेटायला येतात आणि म्हणता हो किती दिवस झाले, आता चला ना वैकुंठाला, संपवा. म्हणजे झालं सगळं, तुम्हाला जे परित्राणाय साधूनाम वगैरे झालं होतं, आता लवकर चला, आम्हालाही करमत नाही, म्हणजे वैकुंठात तुम्ही चला. सचिन, ह्या भाकड कथा नाहीत, ह्या पुराणातल्या कथा नाहीत. कारण सनातन जेव्हा आपण वैदिक हिंदू धर्म म्हणतो यातल्या, हो मला सांगा किती सुंदर माहिती. आता तुम्ही भागवतातला 1, 3, 4, 5 स्कंद वाचून पहा. इतक्या सुंदर राजांच्या कथा, त्यांची नावं. आता जो पुढे विषय येणार आहे ते उद्या अंजली मॅडम तुम्हाला सांगणार की त्या यदूच्या कथेमध्ये किती मुलं, त्यांची नावं काय, कोणी यदूला त्या ययातीला सगळं आपलं हे दिलं, तारुण्य दिलं, दुसऱ्यांनी का दिलं, ते 4 मुलं कुठे गेले, बाकीचे 6 मुलं होते, त्या प्रत्येकाचं नाव, त्याची दिशा, तो कोणत्या दिशेला गेला, त्यांनी काय कार्य केलं. इतकं द्वापार युगातलं, त्रेतायुगातलं माहिती ज्या सनातन वैदिक धर्मामध्ये आहे, असा धर्म जगाच्या पाठीवर नाहीच. विषय आपला असा सुरू होता की तो भगवान गोपालकृष्णाला 15 दिवस आधी ते म्हणतात आणि तेव्हा सगळ्यांचा समारोप घेताना, ती सगळी मोठी चर्चा सुरू असताना भगवान शंकरांना आणि ब्रह्मदेवाला सांगतात हो मला यायचंच आहे, संपलंच आहे म्हणाले. असे 125 वर्ष झाले, द्वापार युगाचा शेवटच यायला लागलाय, लगेच कली बाहेर थांबलेलाच आहे म्हणे. मी इथून निघायचीच तो वाट पाहतो. खरंच तसं म्हणाले, मी लवकरच येणार आहे, फक्त आता शेवटचं कार्य यातलं राहिलं म्हणाले. मला निजधामाला यायच्या आधी मला माझ्या कुळाचा नाश करावा लागेल. कारण ज्या कार्यासाठी म्हणून मी जन्माला आलो ते कार्य केलं, धर्मसंस्थापनेचं कार्य केलं, पण माझ्याच कुळातली माणसं अधर्मी निघाली आणि ती जर अशीच राहिली तर मी संस्थापित केलेला धर्म माझ्याच कुळातली माणसं संपवून टाकतील, म्हणून मला त्यांना संपवल्याशिवाय जाता येणार. जणू मानवी जीवनामध्ये ध्येयाला, तत्वाला किती मोठेपण असतं, किती मोठं असतं ते तत्व, त्यात मी आणि माझं किती शून्यता दिसतं. भगवान गोपालकृष्णाच्या चरित्रामध्ये जे नाथ महाराज सांगतात की आपल्याला त्या का शक्य नाही, तर मी आणि नाही, माझा मुलगा, माझी मुलगी, त्याची प्रतिष्ठा, माझ्या घराण्याची प्रतिष्ठा, त्या पायी या देशाचं वाटोळं 80 वर्षात किती मोठ्या प्रमाणात झालंय आपण पाहतो. रोज आपण पाहतो. मी, माझाच मुलगा, माझीच मुलगी, माझाच जावाई, माझाच पत्न्या, तोच पदावर राहायला पाहिजे, त्यांनीच राष्ट्राचं नुकसान केलं पाहिजे. केवढी मोठी अवहेलना आपल्या देशाची खोट्या पद्धतीने इतिहास सांगून आपल्या पद्धतीपर्यंत झाली. सज्जन हो, भगवान गोपालकृष्ण त्यांनी विचार नाही केला की नाही बाबा हे माझे, यांना कसं काय मारू नये, आमचे जे बाबा कसे का असे ना, राहू द्या ना, शेवटी आपलाच आहे, असा धृतराष्ट्र होण्याचा प्रयत्न भगवंतांनी कधी केलेला नाही. मी आणि माझं संपून टाकलं. म्हणाले एवढा यदुकुळाचा नाश करतो शंकरा आणि लगेच आणि जाताना स्पष्ट सांगितलं की उद्धवा, मी ज्या दिवशी देह सोडेन त्याच्या 7व्या दिवशी समुद्राकडून जागा घेऊन जी द्वारका मी निर्माण केलेली ती द्वारका तशी समुद्रामध्ये बुडून जाईल आणि मी गेल्यानंतर, द्वारका गेल्यानंतर कली बाहेरच उभा आहे, तो प्रारंभ होईल. त्या कलीला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की ब्राह्मण स्वधर्म सोडतील. ही सगळी सत्यता गेली 5100 वर्ष आपण पाहतो. काय भयावह सगळं यातनं घ्यायचं काय की तो त्या भगवंताने, मी कुणीच करता नाही, करता करविता कोणी वेगळा आहे, भगवंत आहे, मी फक्त माझं कर्म
अगदी नीतिमत्तेच्या मॉरॅलिटीवर, नीतिमत्तेवर मी करेन आणि हे त्यांनी केलेलं आयुष्यातलं प्रत्येक कर्म हे अत्यंत पवित्र निर्भेळ असल्यामुळे त्या भगवंताला पुरुषोत्तम अशी संज्ञा दिली. भगवंताला पुरुषोत्तम का म्हणायचं? विष्णू सहस्त्रनामामध्ये तर फारच सुंदर सगळ्या एका शब्दाचं वर्णन आपल्याला माहिती आहे. त्याला पुरुषोत्तम याच्यामुळे की उत्तम पुरुष कोणता की जो कर्तव्याला चुकत नाही, ज्याच्याजवळ मी आणि माझं पण नाही. मी माझं पण नाही म्हणजे अकर्तात्मबोध त्याला झालेला आहे की मी करता नाही या भावनेने जो सज्जनवर राहतो. नाथ महाराज म्हणाले तो भगवान गोपालकृष्णाला या कारणांमुळे पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. पुढे म्हणाले की त्रिगुणांच्या सत्व रज तम या 3 गुणांच्या कचाट्यामध्ये राहिलेला जो सापडतो ना त्याला भगवंत बांधून टाकतात जर भक्ती केली. आणि मग त्याला श्रीकृष्णाच्या ठिकाणी स्वतःच्या पायाच्या ठिकाणी त्याचा अंत होतो अशा सामान्य भक्ताचा. म्हणून त्याला अनंत असं म्हटलं की त्रिगुणात्मक कचाट्यामध्ये सापडलेला स्वतःच्या चरणांपाशी बांधून त्याच्या पापकर्मांचा अंत करून स्वतःच्या चरणकमलाजवळ तो भगवंत अशा सगळ्या भक्तांना ठेवतो. म्हणून त्याचं नाव अनंत आहे. उत्तम पुरुष म्हणून पुरुषोत्तम, अशा सगळ्या त्यांचा अंत करणारा म्हणून अनंत. आणि दुसरं म्हणाले स्थलकालाची मर्यादा, तो अनंत आहे, तो नित्य आहे. काल होता, तो आज आहे आणि तो उद्याही राहणार म्हणून तो नित्य आहे, सर्वात्मा आहे. म्हणून ते म्हणाले की स्थलकालाची त्याला मर्यादा नाही आहे, तो आकलन होत नाही, कळणं शक्य नाही का. नेती नेती म्हणतात, निगमागम म्हणजे आगम निगमांना न कळणारा, वेदांना उपनिषदांना न कळणार आहे. म्हणून त्याला अनंत आणि अपार असंही संबोधलं. त्याच्या विभूतिमत्वाची आपल्याला कल्पनाच येऊ शकते. इतका अपार आहे, इतका अनंत आहे, तेवढा तो आपण पाहू शकत नाही. म्हणून सगुण उपासनेचं नाव की तो चराचरात भरला आहे, त्या सगळ्या ठिकाणून आपल्याला तो ग्रहण करणं अवघड आहे. म्हणून मग त्याला म्हटलं की नाही बाबा तू छोट्या रूपात अनुपासूनही ब्रह्मांडा एवढा होत जात असे असं जेव्हा म्हणतो ना, तर अशा रूपाचं दर्शन घेतलेले सुद्धा अनेक सद्भक्त आहेत. अरे आम्हाला तो मारुतीला दिसला ना, पण त्याचं मुखकमल दिसलंच नाही. म्हणजे आम्ही वर पाहू लागलो, आमची नजर फक्त त्याच्या अंगठ्यापर्यंतच गेली, इतके आम्ही लहान होतो. या घोर कलियुगामध्ये सुद्धा अखंड नामामध्ये राहणाऱ्या, मनस्वी भगवंतावर प्रेम करणाऱ्या अनेक सद्भक्तांना सज्जनो आजही भगवंताची दर्शन होतात. त्याच्यामध्ये हेच सूत्र सापडतं की तो अनंत आहे, तो अपार आहे, तो आपण जाणणं शक्य नाही. मग त्याला जर प्रार्थना केली तर तो आपल्यासाठी नाही का. भगवान गोपालकृष्णाचा जन्म झाला, भगवान रामरायाचा जन्म झाला, त्या दोन्ही वेळेला तिथे देवकी मातेला आणि त्याच्या आधी कौशल्या मातेला भगवंतांनी जन्म घेण्याच्या आधी ज्या स्वरूपामध्ये दर्शन दिलं, प्रसूतीच्या आधी, तेव्हा देवकी माताही म्हणाली आणि कौशल्या माता म्हणाली की भगवंता हे रूप नाही कळत, थांब आता. हो म्हणले, थांब, तुझ्या पोटातून मग लगेच छोटं बाळ म्हणून मला कळेल असा तू राहा. तरीही तो कळला नाही, काहीच कळला नाही. यशोदा मातेला तर काहीच नाही म्हणाले. तिने दाखवलं आ करून तर त्या दिवशी बापरे तुझ्या तोंडात सगळं विश्व आहे का म्हणले. आणि पुन्हा थोड्या वेळाने त्याला रडते. काय लिहिलं आहे. एवढा मोठा भगवंत कोणत्याही गोपीकडे यायचा. 8-9 वर्षाचा, 10 वर्षाचा भगवान, 8-9 वर्षाचाच गोपालकृष्ण असायचा. कोणत्याही गोपिकेने घरी हात धरून न्यावं, तुला लोणी पाहिजे का, हो, मग थोडं नाचून दाखव, मग थोडं गाऊन दाखव. आणि त्या गोपिकेच्या त्या प्रेमापोटी अनंत कोटी ब्रह्मांड नायक असलेला, तिच्या हातामध्ये असलेला भगवंतानी पायातले छुमछुम वाजून तिला नाचून दाखवा. आणि मग तिने एवढंसा लोण्याचा गोळा द्यावा. किती ज्यांनी सृष्टी निर्माण केली, नवे नवे जो सृष्टीचा पालन करता आहे, तो भगवंत इतका छोटा होऊ शकतो. त्या भक्तीचा मार्ग आहे. आप्पा नेहमी म्हणायचे ज्ञानापेक्षा न भक्ती श्रेष्ठ. भक्ती कर्म, योग, ज्ञान, भक्ती याच्यामध्ये ना भक्ती ही सर्वात श्रेष्ठ. आणि भक्तीसाठी ना महाराज म्हणाले ना की प्रपंचातलं जे प्रेम आहे ते फक्त प्रेमाचं स्टेरिंग वळवायचं,
भगवंताकडे मिळतं. तितकं प्रेम जितकं लेकरावर करतो, जितकं आईवर करतो, जितकं बाबावर करतो, जितकं आपल्या जोडीदारावर करतो ना, तेवढं प्रेम थोडं 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 रोज भगवंतावर करत गेलं ना, तर ती भक्ती निर्माण होईल. आणि त्या भक्तीतून जो भगवंत आकलन होईल ना, तो या सगळ्या ग्रंथांच्या पलीकडचा. या ग्रंथातलं सगळं ज्ञान एका भगवंताच्या अनुभवात होईल, एक अनुभव. आणि असे अनुभव घेणारे खूप भक्त आजही आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांची भक्ती, त्यांची श्रद्धा, त्यांची निष्ठा आपल्याला नाही माहीत सकते. पुढे म्हणाले की असा तो अपार अनंत हा हृदयस्थ आहे आपल्याच हृदयात, नाही का? काल स्वतः सांगितलं त्यांनी. भगवंतच म्हणाला, अरे सगळ्यात मोठा चमत्कार आहे की तो आपल्या हृदयात असून आपण सगळीकडे त्याला शोधत बसतो आणि त्याला विसरून नवे नवे त्या शोधत नाहीच त्याला. आपण बागीच्याच विश्वामध्ये रमून जातो आणि अंतर्गत असलेला आत्मा, आपल्या अंतःकरणात असलेल्या भगवंताचा साफ आपल्याला विसर पडणं याच्यासारखा चमत्कार नाही. असा हा हृदयस्थ ज्ञानमूर्ती असलेला भगवान श्रीकृष्ण त्रैलोक्यामध्ये खरा जाणता तो आहे, खरा जाणता भगवंत आहे. म्हणाले ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन मायाशक्ती, नाथ महाराज म्हणाले की ईश्वराच्या अधीन आहे. पण श्रीकृष्ण हा ईश्वरांचाही ईश्वर नव्हे नव्हे, तो प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा आहे, सर्वांचा नियंता आहे. आणि हे सगळं असून सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा एकदा नाथ महाराज सांगतात, तो अकर्ता आणि सर्व भोगून अभोक्ता आहे. नाही का? आपण गाडीत बसतो, ट्रेन चालत असते, खऱ्या अर्थाने आपणच स्थिर असतो. बाहेरची दिसणारी झाडं, सृष्टी ही पण तशीच असते. आगगाडी फक्त जात असते आणि आपल्याला वाटतं की झाडच पळायला लागले, झाडच पळायला असं दिसतं ना. तसं त्याचं अभोक्तपण आहे, तसं त्याचं अकर्तेपण आहे. की दिसताना ते दिसतं पण ते तसं नसतंच. काय अभोक्तपण आहे त्याचं, काय अकर्तेपण आहे. आणि स्थलाकालाच्या पलीकडे असणारं हे अविनाशी तत्व, अविनाशी स्थान, तिथे हा भगवंत राहतो. तो पूर्णांश आणि पूर्ण अवतार आहे. भगवंताचंच वर्णन सगळं या श्लोकामध्ये केलंय. सर्व जीवाचं चालकपण त्याच्यापाशी असल्याने आपलं चलन वलन हे त्याच्या अधीन आहे. आणि त्याचा या नाथभागवतातल्या 11व्या स्कंधातल्या 7व्या अध्यायामध्ये हा जो संदर्भ आलाय की आपल्या सगळ्यांचं चलनवलन भगवंताच्या हाती आहे, याचा संदर्भ भगवद्गीतेतल्या आणि ज्ञानेश्वरीतल्या 9व्या अध्यायामध्ये. तेवढा एक श्लोक जर आयुष्यात समजला, तेवढी ती ओवी एकदा जर समजली ना, की आपण सगळे त्या भगवंताच्या हातातल्या कटपुतल्या भावल्या आहोत. तो नाचवेल तसं नाचावं लागणार आहे. मग आता रडत रडत नाचायचं की हसत हसत नाचायचं, एवढं स्वातंत्र्य, एवढी बुद्धी भगवंताने आपल्याला दिली. आणि या बुद्धीलाच विवेक, सत्सद विवेक असं म्हणतात की नाही. म्हणून पुन्हा त्या महाराजांच्या वाक्याचे की जे घडेल आता, ओके तू असा नाचतोय का, असं महाराज काय म्हणाले की अरे त्या भगवंताची जी इच्छा आहे त्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून टाका. माझी म्हणून वेगळी इच्छा नाही, असं व्हावं हे वाटूच नाही, प्रयत्न करावा, त्याच्या कानावर घालावं. आम्हाला खूप वाटतात आहे खूपच चांगलं ठिकाण आहे, पॅकेज चांगलं आहे, 5 रूम, त्याच्याकडे 5 मर्सडीज आहे, 3 फ्लॅट आहे, सगळं इथेच मुलगी द्यावी. आता जमणार, बस उद्या होकारच येईल की काय, आमच्या साखरपुड्याचीच तयारी आणि तिकडे ते योग नाही, बस रडायची तयारी, काहीच नाही, तो योगच नाही. त्यांची इच्छा आहे ना तिथे जाऊ नये, यार माझं कल्याण आहे. तिथे गेल्यावर काय होणार आहे माझ्या मुलीचं हे मला माहीत नाही, पण माझ्या सद्गुरुनाथाला, माझ्या भगवंताला ते माहीत आहे. म्हणून तो येऊ देत नाही. मी माझं माया इतकी माझ्या भोवती असते ना की मला तेच करावं वाटतं. आणि माणसाच्या जीवनात सगळ्यात मोठी गोष्ट असते की जिथे अहित आहे ते आपल्याला आवडतं. ज्याच्यात आपलं अहित आहे, ज्याच्यात आपला सर्वनाश आहे, ती गोष्ट आपल्याला फार आवडते. ज्याच्यामध्ये माझं हित आहे ते परमेश्वर करत असतो, पण ते मला ते अंगीकारायचंच नसतं. त्याच्यासाठी सोपं सूत्र आहे स्वीकार करणे आलेल्या गोष्टीचा, पण हे समजणं आणि पुन्हा उमजणं
हे कळतं, पण ऐन वेळेला बस आपली फजितीच होते. याचं कारण तिथे साधन कमी पडतं, तिथे नाम कमी पडतं. सज्जनो, खरं खरं सांगतो ना, जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नामामध्येच. महाराजांकडे किती वेगवेगळ्या प्रकारची प्रापंचिक माणसं, किती वेगवेगळ्या स्तरातली प्रापंचिक माणसं, नुसतीच प्रापंचिक नाही तर समाजातल्या वेगवेगळ्या मोठमोठ्या हुद्द्यांवर काम करणारी तत्कालीन माणसं यायची. महाराज सगळ्यांच्या प्रश्नाला एकच म्हणायचे, रामकर्ता आहे, आपण त्याला जवळ करा, त्याचं नाम. सगळ्यांना तेच. कसं काय असेल मग? त्याचं सूत्र महाराजांनी असं सांगितलं की नाम घेतल्याने, म्हणजे एक माझी वासना आहे, माझं एक कामना आहे की असं असं व्हावं, याला नोकरी इतक्या दिवसाला, याचं लग्न, दुसरं काय आपलं असणार, मला ही जमीन मिळावी, मला हा फ्लॅट, ह्या ज्या काही प्रापंचिक आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मला मिळाव्यात, ही मूळ वासना असते, ही मनाशी निगडीत असते. महाराज म्हणाले, नाम घेतल्याने तुमच्या कल्याणाचं आणि तुमच्या प्रारब्धात असेल, तुमच्या कल्याणाचं, बेसिकली तुमच्या कल्याणाचं असेल तर ती वासना महाराज किंवा भगवंत पूर्ण करतो. नसेल तर नामाने तुमची ती वासना कमी करतो. म्हणजे प्रश्न सुटलाच की. सगळ्या गोष्टींचं सूत्र इथेच आहे की जे मनाशी निगडीत आहे, जे तुमच्या कामनेशी निगडीत आहे. कामना पूर्ण होणं किंवा कामना पूर्ण नष्ट होणं, या दोघांमध्ये हे साधण्यासाठी महाराज म्हणाले नाम. नामाने एक तर तुमची वासना भगवंत कल्याणाचा असेल तर पूर्ण करेल तुमची कामना, नाही तर त्या कामनेविषयीची असलेली तुमची आसक्तीच संपवून टाकेल. ते करण्याचं काम फक्त नाम करतं, कारण ती कामना, ती वासना ही सूक्ष्म आहे आणि त्या सूक्ष्म वासनेला संपवून टाकण्याचं काम फक्त तितकं सूक्ष्म आणि शक्तिशाली असलेलं नाम करतं. सज्जनो, असं हे सगळं अकर्ता अभोक्ता असं आपल्याला होता येईल का? नक्की होता येईल. अभ्यास. असं अभोक्त पण सामान्य गृहस्थाश्रमी माणसाला येतं का हो? नामाने येतं. असे अनेक भक्त आहेत सज्जन की अशा प्रकारचं नामाने वृत्तीच माणसाची इतकी शांत होती ना. आणि सगळ्यात मोठा मी तुम्हाला सांगतो, जसं जसं तुमचं नाम, तुमच्या कुटुंबापासून त्या गोष्टीला तुम्ही पाहायला सुरुवात करा. जसं जसं तुमचं नाम शांत होईल ना, माफ करा, नाम जसं वाढत जाईल ना, तशी तशी तुमची वृत्ती अतिशय शांत होत जाते. नामाचा दुसरा परिणाम असा की आपसुकच तुमच्याविषयी सगळ्यांच्या भावना फार आदराच्या, ममत्वाच्या, प्रेमाच्या व्हायला सुरुवात होते. नाम घेणारा घरातला थोर माणूस, मग ती स्त्री असो की पुरुष असो, त्यांचं करायला इतरांना कंटाळा येत नाही. ही त्या नामाची खरी मोठी शक्ती. आता हे सगळं केव्हा पाहायला मिळेल? आपण अभ्यास केल्याशिवाय. आपल्या बाबतीत होईल का? 100% होईल. केव्हा होईल? तर नामाचा अभ्यास जसा जसा वाढायचा त्याच्याशिवाय नाही. अजून काय सांगतो म्हणजे म्हटलं तर की महाराजांचं एकच वाक्य पुष्कळ झालं की जेव्हापासून मला बोलता आलं, शेवटच्या श्वासापर्यंत मी नामाचं महात्म्य सांगत गेलो तरी ते संपलं नाही. कलियुगामध्ये दुसरा चाराच नाही असेल. सगळं मी म्हणलं की नाथांचा शेवटचा तो अभंग आपण जो घेतो, आवडीने भाग हरी नाम तुझी चिंता त्यासी सर्व आहे. इतकं सत्य नाथांनी अनुभव घेऊन आपल्या सगळ्या संतांनी, आज आपण नाथांचं चरित्र पाहतो म्हणून नाथांचं, तुकोबारायांनी तेच, ज्ञानेश्वर म्हणून, नामदेवांनी तेच, निळोबारायांनी तेच, चोखामेळांनी तेच, सावता माळ्यांनी तेच, सगळ्यांनी फक्त कोणी फार यातले विद्वान पण एका भक्तीने, एका नामाच्या शक्तीने सगळं ज्ञान वेदांताचं घर बसल्या स्वतःच्या मळ्यामध्ये, सावता माळे बुवा कुठे गेले होते का सावता बुवा, पण सगळं ब्रह्मज्ञान एका नामाने, एका भक्तीने, एका अनुसंधानाने, त्या पांडुरंगाच्या अखंड अनुसंधान नाही का. चोखोरवाय गेले मंगळवेढ्याला, त्यांच्या अंगावर भिंत पडली आणि ते म्हणाले आता त्यांचं पहा म्हणायचं. ते म्हणजे इतक्या सगळ्या खाली इतके 50-60 लाख गेले म्हणजे त्यांच्या अस्थी कशा म्हणाले. नाही घेऊन या तुम्ही, मी पाहतो म्हणा. मला वाटतं बहुतेक नामदेव रावांनीच ते सांगितलं होतं ना की त्या अस्थी पाहायच्या म्हणून. आणि त्या अस्थी आणल्या तर त्या अस्थीमधनं नाम येत होतं पांडुरंग. नाम कोणतंही असेल, कोणतं जे आपल्याला आवडतं ते घ्यावं. सज्जनो, नाथ महाराज म्हणाले की
त्या फक्त भगवंताच्या मनापासून घेतलेल्या नामापासून पुढच्या 4 अंतरेमध्ये सगळंच त्यांनी सांगितलं की जैसी स्थिती आहे सकल जीवांचा नको खेद करू एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे. त्या दुःखाचा प्रारब्धाने येणाऱ्या त्या दुःखाचा त्या प्रारब्धाचाच नाश केवळ एका नामाने होतो म्हणाले. असा हा भगवंत नरांचं अविनाशस्थान म्हणून त्याला नारायण असं म्हटलं जातं. पुरुषोत्तम अनंत अपार आणि नारायण सगळ्या नरांचा अविनाशस्थान जर कोणतं असेल की ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा परत यायची गरज नाही असा तो भगवन नारायण म्हणून त्याला नारायण म्हणतात. नाथ महाराज म्हणतात की खरं सांगू का सगळ्या नरांचा खरा सखा जर कोणी असेल खरा सखा या नरांचा तर तो नारायण आहे. त्याच्या चिंतनात की ज्या नारायणाने ज्या भगवान योगेश्वर कृष्णाने त्याच्या परमप्रिय सखा असलेल्या अर्जुनाला ब्रह्मज्ञान दिलं असा तो नारायण त्याला आपण शरण जावं असं नाथ महाराज सांगतात. पुढचा विषय साधकाचं साधन हा आहे. साधारण 14वा श्लोकची थोडी पार्श्वभूमी एक 5 मिनिटं सांग. सज्जनो काय भगवंताकडे आपण का जात नाही भगवंताचं प्रेम आपल्याला का निर्माण होत नाही तर त्याच्यासाठी प्राथमिक गोष्ट अशी की प्रपंच हा दुःखमय आहे याची खात्री आपल्याला जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत आपण तिकडे जातो. तोपर्यंत स्वतःच्या शक्तीने स्वतःच्या बुद्धीने आपण प्रपंचावर मात करायचा प्रयत्न करतो पण ते शक्यच होत नाही. कधीतरी प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार आयुष्याच्या एखाद्या विशिष्ट वळणावर आपल्याला कळतं की नाही प्रपंच हा दुःखमय आहे. किंबहुना आज जे मला सुख मिळतंय प्रपंचात ज्याला मी सुख समजतोय हे सुख म्हणजे दुःखाने पांघरून सुखाचं पांघरून घेतलेलं आहे बस एवढंच आहे. पण हे कळेपर्यंत कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे असं ते कोणाला 5 वर्ष कोणाला 10 वर्ष कोणाला 20 कोणाला 25 कोणाला अगदी अखेरच्या जायच्या 5 वर्ष आधी कळतं की अरे आपला बहुत आयु गेले आता असं होतं. दुसरं म्हणजे हे पटल्याशिवाय आपली बुद्धी भगवंताला शरण जात नाही किंवा भगवंत जाणत नाही. भगवंताच्या विषयी भगवंताचा मार्गच दिसायला प्रेम वगैरे पुढे निष्ठा अनन्य भाव सगळं नंतर नाही पण भगवंताच्या मार्गावर भगवंत आहे तो कोणीतरी आहे. मग त्याला तुम्ही गॉड म्हणा त्याला नियती म्हणा त्याला निसर्ग म्हणा एक सुप्रीम पॉवर म्हणा चैतन्य म्हणा काय म्हणायचं तर म्हणा पण त्याच्या अस्तित्वाची जाणीव पहिल्यांदा प्रपंच दुःखमय आहे. आपल्याला मिळालेलं सुख हे सुख नाहीच आहे ती तात्पुरती दुःखाची झालेली निवृत्ती आहे. हे जोपर्यंत पूर्णपणे मनाला पटत नाही तोपर्यंत वेगळ्या सुखाच्या शोधाला मनुष्य लागत नाही त्याची बुद्धी त्याला कायम धोका देते. दुसरं भगवंत भेटल्याने काय होतं तर पहिल्यांदा तुमच्या अहमला थोडी तुमचा अहंकार कमी व्हायला सुरू. भगवंताच्या मार्गावर चालताना भगवंताकडे जाताना भगवंताच्या प्राप्तीसाठी जात असताना पहिला जर काही फायदा तुम्हाला होत असेल तर अहम कमी व्हायला सुरुवात होते अहंकार कमी व्हायला सुरुवात होते आणि परमार्थ मार्गामध्ये हे सगळं होण्यासाठी पहिल्यांदा मनाची तयारी करावी. मन तुमचं सावध असल्याशिवाय सज्जन होणार नाही. पुन्हा पुन्हा जे बाबांनी सांगितलं तेच की सज्जनो अध्यात्म परमार्थ हा अभ्यास आहे तो नित्याचा आहे तो रोजचा आहे त्याच्याशिवाय आणि तो अविरत शेवटच्या श्वासापर्यंत केल्याशिवाय पूर्णपणे तो या जन्मात प्राप्त होईल हे सांगता येतं. पण तो करणं गरजेचं आहे. जितकं मुलं आपण 25 वर्ष मुलांना शिकवतो 25 वर्ष मुलं अभ्यास करतात तेव्हा एखादी जगण्यापुरतीची नोकरी मिळते पण त्याच्यातही स्टॅबिलिटी नाही.
आपण सगळंच पाहतो, सगळं खरं. त्यांचं म्हणून जीवनच अशाश्वत आहे, तेव्हा त्यांची नोकरी तरी शाश्वत होणार असणार. पोटार्थी विद्यासाठी 25 वर्ष साधन करावं लागतं. परमार्थ तर काही इतका सोपा नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण सर्वोच्च समाधानाची प्राप्ती व्हायची, ती 2 दिवसाच्या, 2 वर्षाच्या, 10 वर्षाच्या अभ्यासाने होईल, हे साधं लॉजिक आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. म्हणून परमार्थामध्ये पुढे येणारा विषय असे की परमार्थामध्ये सुद्धा दुसरं कोणीही आपल्या मदतीला येऊ शकत नाही. किती आईवडिलांनी सांगू द्या, नवऱ्याने सांगू द्या, बापाने सांगू द्या, मायने सांगू द्या, जोपर्यंत आपल्याला मनाला पटत नाही ना, तोपर्यंत आपण माळ किंवा भगवंतावर प्रेम, माळ घेत नाही, भगवंतावर प्रेम करतो. आणि तिथे तुम्हाला कोणीच मदतीला येणार, जो स्वतः विवेकशील बनतो तोच आपला गुरु बनून संसार करून जातो. उद्धरेत आत्मनः. शेवटी सज्जनो, आपला उद्धार आपल्यालाच करायचा आहे. वामनराव पै म्हणतात, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हेच तत्व आहे की शेवटी मला सुरुवात करायची आहे. मी पुढे गेल्याशिवाय होणार नाही. मला, मी जेवण केल्याशिवाय जर माझं पोट भरणार नाही, मला बरं नसताना मी औषध घेतल्याशिवाय मी बरं होणार नाही. हे जितकं फिजिकली सत्य आहे सज्जनो, तितकंच परमार्थ मार्गात स्वतःचा उद्धार स्वतःला करावा लागतो. माणसालाही फार चांगलं की चांगलं काय, वाईट काय, आपलं हित कशात आहे, अहित कशात आहे, हे सगळ्या प्राण्यांना कळतं बरं. छोटे छोटे सुद्धा पहा प्राणी, जिथे चटका बसतो तिथून बाजूला जातात, त्यांना बोलता येत नाही. काही छोटी आळी असते, छोटा किडा असतो, पण जात नाही तिथे. मुंगळ्याला तुम्ही करावर एकदा असं ते पुन्हा करायचं, स्वभाव आहे त्याचा, त्याला ते पण कळतं. हे जर प्राण्यांना कळतं तर एवढा 5.5-6 फुटांचा देह असलेला नरजन्म ज्याला, मनुष्यजन्म ज्याला मिळाला, त्याला बुद्धी भगवंताने दिली. त्याच्यामुळे ही सहज स्फूर्ती आहे, चांगलं वाईट अहित हित कळणं, ही सहज स्फूर्ती भगवंतानी मानवाला दिली. तेव्हा एका भगवंताशिवाय दुसरं काही नाही हे पटल्यावर माणसाला भगवंत दर्शनाची तळमळ आपोआप लागते. आणि मग त्याच्या लक्षात, अरे खूप काळ वाया गेला, आता मात्र आपण लागायला पाहिजे. बहुत आयु गेली, आता तरी पटकन संकल्प ज्यांचे राहिले त्यांनी करायला पाहिजे. नाही तर गेला नरते. खरं सांगतो ना, इतके दिवस सहज गेले की नाही. मला सांगा, आज आपलं जे काही वय असेल, डोळे लावून विचार करा, हे जात असताना आपण असे काय महाकाय प्रयत्न केले. झाला 50वा वाढदिवस, 70वा वाढदिवस, 80वा वाढदिवस, काहीच उपयोग नाही. कोणीच आपल्याबरोबर येत नाही. अंतकाळी तैसा संकटाच्या वेळी फक्त हरी त्या सांभाळी अंतर्बाह्यवर. विष्णुपुरी माऊलींनी काल अनुभव घेतला. आपल्याला असे अनुभव येऊन गेले असतील, नसतील आले तर पुढे येऊ नये. पण त्या एका अनुभवानी इतकं घट्ट विष्णू माऊलीच्या अंतःकरणावरती, आता माझं आयुष्य फक्त बोनस लाईफ. खरं म्हणजे सगळ्यांचंच बोनस लाईफ. जसा परीक्षेला 7 दिवस आहे तसेच आपल्याला 7 दिवस आहे, सोमवार ते रविवार. आयुष्याचा भरोसा नाही, म्हणून शक्य तितक्या त्वरेने, तळमळीने नाम घेण्याचा प्रयत्न, कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा. आणि कृतार्थ होण्याचा प्रयत्न फक्त एक बघा, एकच गोष्ट जातं तर मला थांबवत सांगतो. तुमच्याकडे भिक्षेला जो येतो ना, तो तुमच्यावर उपकार करत असतो. काही असेल, वर्गणी मागायला तो भिक्षेला येतो, तो तुम्हाला दान करण्याचं पुण्य आठवण करून द्यायला तुमच्या दारात येतो की ही भिक्षा मला द्या. तो खरा म्हणजे तुमच्यावर उपकार करत असतो. तो त्याला तुम्ही काय देता, मी त्याला देतो हा अहम सोडूनच द्या. पण तो तुमच्या घरी येतो, तुमच्या दारात उभं राहतो आणि म्हणतो मला भिक्षा घाला. आणि तुम्ही जर त्याला परत पाठवत असाल तर आपले कपाळ करण ते कोण. मग ती भिक्षा कशाची असू द्या, धान्याची असेल, पैशाची असेल, नामभिक्षा का असेल, पण त्याला नाही म्हणून. त्याच्यावर पुढे महाराज म्हणाले, जो येतो त्याला तुम्ही, बरं येणारा भिकारी काही असं म्हणत नाही, तुमचं रजिस्ट्री माझ्या नावावर करून द्या असं म्हटलं का आतापर्यंत कोणा? महाराज म्हणले, तो काही भिकारी म्हणतो की तुमचं घर माझ्या नावावर करून द्या. अशी भिक्षा मागतच नाही कोण. थोडं काहीतरी द्या. त्यांनी 10 रुपये मागले, तुम्ही 7 रुपये द्या, 5 रुपये द्या. काही त्याला विनमुख जाऊ देऊ नका. परमात्म्याने तुमच्याकडे त्याला पाठवलंय, तुम्ही त्याला नाकारताय. काही काय त्यांनी मागितलं, महाराजांनी ते इतकं सुंदर सांगितलं, त्यांनी मागितलं त्याच्या अर्धे पैसे द्या म्हणा. काहीच शक्य नसेल तर त्याच्या हातावर गुळ पाणी द्या, नमस्कार करा. भगवंत कोणत्या स्वरूपात तुमच्याकडे कोणती भिक्षा मागायला येतो आणि तुम्ही जर त्याला सांगत असाल हम क्या है, हमको जमता नहीं, श्रीराम सांग झालेली सेवा
सद्गुरुनाथांच्या आणि नाथ महाराजांच्या चरणी अर्पण करूया.